सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारलाय। 450 ते 500 कर्मचाऱ्यांनी यावेळी संप पुकारलाय। कॉन्ट्रॅक्ट चेंज झाल्याने ग्रॅज्युटी मिळणार नाहीये। 20 वर्षाची सर्व्हिस कट होऊन न्यू जॉईनिंग म्हणून काम करता येणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे युनियन स्थापन केल्याने 2 पदाधिकाऱ्यांना कंपनीने गेट बंद केलंय। 2020 साली असेच आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र तेव्हापासून आतापर्यंत मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीयेत। कॉन्ट्रॅक्टर चेंज नाही होत, आमची सिनियरिटी ही गेली नाही पाहिजे अशी कामगारांची मागणी आहे। कायदा व सुव्यवस्था पाळत आम्ही आमचा संप सुरू ठेवणार असल्याचं कामगारांनी सांगितलंय। मागण्या मान्य व्हायला 1 महिना लागला तरी चालेल, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याचा इशारा कामगारांनी दिलाय। जागर जनस्थान करिता सुमित बोधक, इगतपुरी। कामगार इकडे महिंद्रा गेटवरती सकाळी पश्चिमपासून थांबले आहेत आणि व संप केलेला आहे। त्या संपाचं कारण असं की आम्ही जवळपास 18 ते 20 वर्षापासून जी झालेली नुकसान जे आम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो, जिथं सिक्युरिटी पद आज आम्हाला आहे, ती आज कंपनीने डायरेक्ट डिसिजन घेतलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट चेंज करावं। त्या कॉन्ट्रॅक्ट चेंज करायचं पण कारण असं की जी 20 वर्षापासून जी हानी होत आहे, जी ग्रॅज्युएटची नुकसान झाली आहे, जी पीएफची नुकसान झाली आहे, ती परत व्हावी नाही। त्यामुळे आम्ही एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना यांची युनियन 8 दिवसा पहिले उद्घाटन केलं। त्यामुळे कंपनीने तो धाक धरून आम्हाला हॅरेसमेंट करायला चालू झाली व काल आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले गेले की तुमचे कॉन्ट्रॅक्ट आम्ही चेंज करत आहोत आणि आजच्या डेटला चेंज केलेलं आहे। त्यामुळे आमची सिनियरिटी जावी नाही, आम्हाला आमचा बेनिफिट भेटावा। आम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत तोच कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, ती सिनियरिटी पाहिजे, ते ग्रॅज्युटी पण पूर्ण लाभ आम्हाला भेटला पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्व कामगार एकजुटीने थांबलो आहे व कंपनीला संप केलेला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, कॉन्ट्रॅक्ट देत राहत नाही, आमचे बेनिफिट भेटत नाही, आमची जोपर्यंत युनियन बसत नाही तोपर्यंत आम्ही असा संप करणार आहोत। आणि ते पण आम्ही कायद्या सुव्यवस्थेचं पालन करू, कोणत्याही गोष्टीची हानी होणार नाही आमच्याकडनं, या गोष्टीची आम्ही काळजी घेऊ। गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी तुम्ही असेच संप केला होता, तेव्हा मागण्या मान्य झाल्या नाही। कंपनी आता जवळपास 2020ला स्ट्राईक केली होती आपण, जी मनसेची युनियन टाकली होती। जवळपास कंपनी फक्त चर्चाला बोलवती, चर्चा करती, आम्हाला आश्वासनं देती एका कागदावरती की आम्ही तुमच्या या मागण्या पूर्ण करू किंवा ते, आणि कालांतराने 6 महिन्याच्यानंतर कंपनी ही चेंज होऊन जाते। आमच्याकडे आत्ता पण त्याचे रेकॉर्ड्स आहेत, जे आमच्याकडे आम्ही दाखवू शकतो, पण तशा काही गोष्टी कंपनी करत नाही। नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये इगतपुरी प्लांटमध्ये फसवणूकच झालेली कामगारांची। आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत, आम्ही फसवणूक सहन करू शकत नाही आणि करणार पण नाही, कदापि करणार नाही। इगतपुरी महिंद्राची मॅनेजमेंट सर्वात विचित्र, फक्त आश्वासनं देऊन आम्हाला फसवणूक करते आणि ते पण 2 दिवसात। आता आमच्यावरती एवढे अन्याय होत आहे आणि त्यासाठी तो अन्याय व्हावा नाही। त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेबांना आमची इतकं कळीची विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही यावे, आणि ते येणारच आहेत आणि आमची युनियन स्थापित व्हावं, जेणेकरून जी 20 वर्ष आम्ही हानी काढली ती येणाऱ्या भविष्यामध्ये कोणत्या पिढीला व्हावी नाही आणि होऊन पण देणार नाही। आणि आता काही आमचे जे आहेत सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचा गेट बंद केलेला आहे कालपासून। का करायचं कारण बंद, काही युनियन टाकली, मग हे फक्त फसवणूकच करते मॅनेजमेंटवाले। आम्ही आमच्या भवितव्याचं काय आमचं आज स्थानिक पोरं 2-2 वर्षापासून काय येत आहेत कामावरती, 2 वर्षात काढून जात आहेत। त्यांनी लग्न केले त्या व्यवस्थेवरती, मग 2 वर्षानंतर करायचं काय? त्यांनी स्थानिक पुत्रांना कधी काम नसेल भेटत तर मग आमच्या पण काही कामाची निघत पूर्वी प्लॅन आहे। आम्हाला सर्वांना कामगार पाहिजे इकडं, स्थानिक लेवलचे आहो आणि आमच्या पोरांसाठी आम्ही भविष्यासाठी आम्ही लढा देऊन भले आयुष्याचा काही पण हो, आम्ही इथं लढा देणार। फक्त आम्हाला एवढं कळत, आम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही आणि त्याचं पालन करू। 2 वर्ष संपवणार।